आपल्या सोलापुरात अशी घटना घडलेली आहे की आमचे दलित समाजाचे 15 ते 20 कुटुंब पोलीस हेडक्वार्टरमध्ये 50 वर्षापासून राहत होते. पोलीस हेडक्वार्टरमध्ये बांधकाम चालू करण्यासाठी त्या कर्मचाऱ्यांना पर्यायी व्यवस्था म्हणून महापालिकेने गुलाम पैलवान मंगलकाराच्या पाठीमागे त्यांनी जागा बघितली, तिथं ते राहिले, पत्र्याचं शेड मारले. पुन्हा त्याच्यात काय झालं, असं काय घडलं की ते बाबा 2 महिन्यानंतर अचानक त्यांना महापालिकेला जाग आली, त्या मालकाला सुद्धा जाग आली की 2 महिन्यानंतर त्यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्याला हाताशी धरून आचारसंहिता लागलेली होती. प्रशासनाच्या हातात सगळं कारभार, महापालिकेचा कारभार होता. मग असं काय घडलं, असं काय झालं की बाबा रविवारी सुट्टीच्या दिवशीच एवढं तत्परतेने एवढ्या इमानदारीने असा ते प्रस्ताव करण्यात आला, ठराव मंजूर करण्यात आला आणि काय असं ते XYZ अमाऊंट भरली, बाकीची अमाऊंट कुणाला दिली हे सब जनता जानती आहे. म्हणून आमचं एकच म्हणणं आहे की जे गैरप्रकारे गैरवर्तुकीतून आणि पैशाच्या जोरावर जे महापालिका प्रशासनातील संबंधित जे कोण अधिकारी असतील लुटूबुटू करणारे त्यांच्या हाताला धरून हे ठराव मंजूर करून घेतलेला आहे तो त्वरित रद्द करावा आणि हे आमचे जे दलित बांधव आहेत 15-20 घरं आहेत त्या कुटुंबाला न्याय द्यावा. कारण की हे अख्खं कुटुंब पूर्ण उन्हाळा झाडाखाली कुठं तर छताखाली इकडं तिकडं करून त्यांनी तो निवारा केलेला आहे. त्यांना कुठली घरं मिळाली नाही, त्यांना कुठली जागा नाही. कोण म्हणते इथं जागा दिली, कोण म्हणते तिथं जागा दिली, शून्य आहे, कुठं काही नाही. ते लोक भाड्याने राहतात आजूबाजूलाच. आणि आता तोंडावर पावसाळा आलाय, खूप आता मोठे पाऊस चालू होणार आहेत. आता ह्या मेच्या अखेरीस पावसाळा चालू होईल. मग ह्या कुटुंबांनी जायचं कुठं? दलित समाजासाठी महाराष्ट्र शासन करोड रुपयाचं नियोजन करत आहे. मग इथंच ह्या 15-20 कुटुंबांना जर दलित लोकांना जर त्याचा न्याय मिळत नसेल, त्याचा मोबदला मिळत नसेल तर उपयोगाचं काय? फक्त तुम्ही कागदोपत्री दलितांना आम्ही एवढं देणार, दलितांना आम्ही तेवढं देणार, हे महामंडळ ते महामंडळ गेलं कुठं? फक्त कागदावरच का? हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देश आहे, तर लोकशाही आहे. पैशाच्या जोरावर नसेल तर लोकशाहीच्या जोरावर, कायद्याच्या जोरावर आम्ही भांडत राहू आणि आमच्या कुटुंबांना न्याय देऊ. जय भीम, जय भारत, जय श्री. ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच DD दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.